नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जाणार आहोत गणपतीचे दर्शन करायला मुंबईतला. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आणि जो फेमस इतके दिवसापासून रील्समध्ये मिळत होती जगन्नाथपुरीचा गणपती, तर तो सुद्धा बघण्यासारखा आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर हा पहिला गणपती आम्ही गेलो होतो गिरगावमध्ये. लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली होती गणपती बसवायला. तर हे ते पहिलं स्थानक आहे. तर खूप सुंदर असं, तर तुम्ही पाहू शकतात किती असं आकर्षक असं आणि प्रसन्न करणारं हे त्यांचं पूर्ण त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. तर मध्ये तुम्ही गणपती पण बघालच. दुसरं लोकेशन आमचं होतं गिरगावचा राजा. तर तोही गणपती खूप भव्य आणि खूप जास्त सुंदर होता. तर त्यांची जी थीम होती ही ऑपरेशन सिंदूरवर होती. तर त्यांचं आतमधलं जे डेकोरेशनसुद्धा होतं ते त्याच्याशी रिलेटेड होतं. आंटी फोटो बाद में मेरे दर्शन कर. मग आम्ही पुढे वडापाव ब्रेक घेतला, कारण 2 गणपतीच आम्ही थकलो. पुढचा आपला गणपती होता मोस्ट अवेटेड, जो की गिरगावचा महाराजा. तर खूप इंटरेस्टिंग असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर 8200 किलो त्यांनी शाडूची माती वापरलेली त्याला. तर मूर्तीचं वजन तेवढं होतं. हा संपूर्ण महाराष्ट्रातला सगळ्यात जड गणपती असा होता. तर आम्हाला ऑलमोस्ट 1.5 तासानंतर इथे एंट्री करायला मिळाली. तिथे 20 रुपीजमध्ये VIP पासेस मिळत होते, पण आम्ही रेग्युलर रांगेतच गेलो. तुम्ही बघू शकता एकदम इंटरेस्टिंग अशी त्यांनी एंट्री बनवली, त्यामुळे ते जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. आरामात चला, मध्ये पाय ठेवा, दोन्ही हात पकडा. दादा पण तुम्हाला वाटत असेल की गणपती कुठे आहे, हा पडदा किंवा स्क्रीन का लावलेला आहे, तरी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर मध्ये तुम्हाला 1 ते 2 मिनटं लागतात दर्शनासाठी. चला आता आपण पुढे बघूया. गणपती बाप्पा.
नेक्स्ट आम्ही आलो चिंचपोकळीमध्ये. तर चिंचपोकळीला हा गिरणगावचा राजा हा बुडचा आमचा गणपती आम्ही बघायला गेलो होतो. पुढचा हा आपला गणपती आहे रंगाळी बतकचा या ठिकाणचा. तर हा सुद्धा खूप सुंदर आणि इथे पण आमचं खूप सुंदर असं दर्शन झालं. पुढे आम्ही आलो चिंतामणीच्या गणपतीला. या गणपतीची पण खूप मान्यता आहे, त्यामुळे इथे सुद्धा खूप जास्त गर्दी येते आणि गणपतीसुद्धा अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. आणि आम्ही शेवटी आलो लालबागच्या राजाला, पण आम्हाला दर्शन नाही मिळाले कारण प्रचंड गर्दी होती. पण खूप मजा आली हे सगळे गणपती बघायला. थकलो पण खूप, पण मजा येते. या व्हिडिओसाठी इतकंच. सी यू.